नमस्कार मित्रांनो. सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये आता अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे आणि त्यामध्ये स्वप्नात नाही तर सत्यात आता सारंग तिलोत्तमाचा गैरसमज दूर करताना आपण बघणार आहोत. सावलीबद्दलचा असणारा आता तिलोत्तमाच्या मनातील गैरसमज सारंग दोन भयानक घटनेत तिलोत्तमाला सावलीचे सगळे सत्य सांगून तिलोत्तमाच्या दगडी हृदयाला कसा पाझर फोडतो आणि सावलीने आपला जीव वाचवला हे सत्य पुराव्यासकट आता सारंग कसा आता तिलोत्तमासमोर आणतो आणि घरातून हाकलून देणाऱ्या सावलीला थांबवत प्रेमाने आता तिलोत्तमा ही खऱ्या अर्थाने सावलीचा सून म्हणून कसा स्वीकार करते आणि सावलीचे कसे औक्षण करते हे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यामध्ये आता सारंगला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेले असते आणि त्याच वेळेस आता सगळे मेहेंदळ्यांच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. सगळेजण आता हॉस्पिटलमध्ये आलेले असतात खरे, पण तिलोत्तमाला मात्र सावलीवर खूप राग आलेला असतो. हे सगळं त्या पोरीमुळेच घडलं आणि आपल्या मुलाला आपल्या घरातून जातेपासूनच अपशकुन होत होता. आणि जेव्हा आपण सारंगला ओवाळण्यासाठी औक्षणाचे ताट घेऊन आलो तेव्हा देखील आपल्याला ही मुलगी समोर आल्यानंतर औक्षणाचे ताट आपल्या हातातून पडले आणि देवानेच आपल्याला संकेत दिलाय ही मुलगी अपशकुनी आहे आणि हिच्यामुळेच माझ्या सारंगवरती वारंवार असा जीव घेणं काहीतरी घडतंय. आणि सारंगचा जो ॲक्सिडेंट झाला तो सुद्धा या मुलीमुळेच, हीच मुलगी माझ्या सारंगचा अपघाताला कारणीभूत आहे असा मोठा समज आता तिलोत्तमाला झालेला असतो. आणि आपला सारंगचा अपघात झाला हे सत्य समजताच आता सावली जेव्हा हॉस्पिटलमध्ये आलेली असते तेव्हा देखील आता सावलीला तिलोत्तमाने अडवलेली असते आणि माझ्या सारंगवर ना तुझी सावलीसुद्धा पडता कामा नये, माझ्या सारंगला तू जवळही जायचं नाही आणि त्याच्या आजूबाजूलासुद्धा भटकायचं नाही असा मोठा दम आता तिलोत्तमाने सावलीला दिलेला असतो. पण आता इकडे डॉक्टरांनी सारंग हा शुद्धीवर आल्याचे सांगितलेले असते. त्यामुळे आता सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. सगळेजण आता सारंगला भेटतात. तिलोत्तमाला खूप आनंद झालेला असतो आणि मृत्यूच्या दारातून माझा सारंग परत आला यामुळे आता तिलोत्तमा म्हणते की तुम्ही सगळे घरी जा, मी ना सारंगची काळजी घेणार आणि सारंगसाठी मी इथे थांबणार आहे. डॉक्टर म्हणतात हे बघा देवाच्या कृपेने सारंग साहेबांचे रिपोर्टसुद्धा सगळे नॉर्मल आलेत आणि आम्ही उद्याच त्यांना डिस्चार्ज देऊ शकतो, फक्त प्रिकॉशनसाठी आम्ही आज इथे त्यांना ठेवणार आहोत. आता इकडे तिलोत्तमाने सगळ्यांना घरी जायचे सांगितलेले असते आणि आता तिलोत्तमा ही सारंगच्या काळजीसाठी आणि काळजी घेण्यासाठी तिथे थांबलेली असते. इकडे मात्र नाविलाजाने आता सावलीला सुद्धा आता काहीच कळत नसतं काय करावे आणि बाहेर दरवाजाच्या काचेतून आता सावली ही सारंगचा चेहरा बघते. सारंगचा चेहरा बघितल्यानंतर सावलीला देखील आता थोडेसे समाधान वाटलेले असते आणि नाविलाजाने सावली आता तेथून घरी येते. इकडे आता तिलोत्तमाने सगळ्यांना ठणकावून सांगितलेलं असतं की हे बघा मी आता या मुलीला माझ्या सारंगच्या जवळही येऊ देणार नाही आणि माझ्या सारंगलाईचे तोंडही दाखवणार नाही. जोपर्यंत माझा सारंग बरा होत नाही ना तोपर्यंत या पोरीची सावली देखील माझ्या सारंगवर पडली नाही पाहिजे. आणि सगळ्यांना ठणकावून सांगताच आता सगळ्यांचा मोठा नाविलाज झालेला असतो. सावलीचं नावही काढायचं नाही असा दम तिलोत्तमाने सगळ्यांना दिलेला असतो. दुसऱ्या दिवशी आता सारंगला डिस्चार्ज मिळताच तिलोत्तमा सारंगला घेऊन घरी येणार असते. इकडे आता सावलीला सारंगला भेटता आलं नाही यासाठी सावली नाराज असते, पण अमृता सावलीला धीर देत म्हणते की सावली तू काही काळजी करू नकोस, तुला सारंगला भेटायचं आहे ना, मॉम आता सारंगला घेऊन येतीलच. आणि मी तुला सांगते की मॉम आज त्यांना मीटिंग असणार आहे, त्या त्यांच्यात बिझी असणार आहेत, तेव्हा तुला सारंगला बघता येईल सावली आणि सारंगची काळजीसुद्धा घेता येईल. आणि आता सावली खुश झालेली असते. इकडे आता तिलोत्तमा सारंगला घेऊन येते. तिलोत्तमा आता जातीने सारंगची सगळी काही काळजी घेत असते. सारंगला काय हवंय काय नको हे सगळं खबरदारीने तिलोत्तमा बघत असते. आता तिलोत्तमा सारंगला पाणी घेऊन येते. तिलोत्तमा म्हणते सारंग हे घे पाणी पी. आणि सारंग आता सावली कुठे दिसत नाही म्हणून सारंगचं मन व्याकुळ झालेलं असतं आणि तेवढ्याच दरवाजातून सावली सारंगकडे बघत
आता तिथे डोकावते आणि त्याच वेळेस तिलोत्तमाचे लक्ष सारंगकडे जाते आणि सावलीकडे सुद्धा. रागाने तिलोत्तमा आता सावलीकडे बघते तर पटकन तिलोत्तमाने बघितल्यामुळे सावली ही पाठीमागे वळते आणि तिची मान खाली घालते. सावली आता घाबरलेली असते. सारंग आता ते सगळं बघतो आणि आता मॉमच्या मनात अजूनही तो गैरसमज आहे, जो गैरसमज आता आपल्याला दूर करायचा आहे आणि आता ती हीच वेळ आहे हे सारंगला समजते. सारंग म्हणतो की काय झालं मॉम, अशी का रागाने बघतेस? तेव्हा आता तिलोत्तमा सावलीला म्हणते, मी तुला सांगितलंय ना, तुझी सावलीसुद्धा माझ्या सारंगच्या चेहऱ्यावरती पडता कामा नाही. कशाला इकडे आलीस? जा आतमध्ये आत्ताच्या आत्ता. आणि तेवढ्यात सारंग तिलोत्तमाला थांबवतो. सारंग म्हणतो, आई थांब, मला तुला काही सांगायचंय. तू सावलीला हे जे काही बोलतेस ते खूप चुकीचं आहे. सारंग म्हणतो की आई, आज मी तुझ्यासमोर हा जो उभा आहे व्यवस्थित आहे ना, तो फक्त सावलीमुळे. तिलोत्तमा म्हणते की काय बोलतोयस सारंग तू? तेव्हा आता सारंग म्हणतो, हो आई, मी ज्या वेळेस आता बँगलोरला मीटिंगसाठी डील करण्यासाठी गेलो होतो आणि त्यावेळेस मला अचानक समोरून माझ्या गाडीचे ब्रेक फेल झाले आणि अचानक मालाचा टेम्पो आला. भरधाव वेगाने जात असताना मी त्या टेम्पोला माझी धडक बसणारच होती, पण त्याच वेळेस आता मला सावली आठवली, सावलीचा तो अभिषेक आठवला, सावलीचे बोलणे आठवले आणि त्या क्षणी मी गाडीची स्टीअरिंग वळवली तर आपोआप माझी गाडी आता झाडाजवळ जाऊन थांबली आणि सुदैवाने मला काहीच झालं नाही. एवढ्या मोठ्या भरधाव वेगाने मी गाडी चालवत होतो, सुद्धा मला काहीच झालं नाही. आणि ज्या वेळेस मी गाडीतून येत होतो त्यावेळेस एक मोठा शेषनाग माझ्या गाडीसमोर आला. मी त्याला हात जोडले तेव्हा तो नाग तेथून निघून गेला. दुसऱ्या घटनेतून मी सुद्धा वाचलो आणि त्यावेळेससुद्धा मला सावलीची आठवण झाली. एवढंच नाही तर ज्यावेळेस मी मीटिंगला जाणार होतो त्यावेळेस सावलीने मला अगोदरच संकेत दिला होता, सारंग सर तुम्ही आज जाऊ नका, पाहिजे तर उद्या जा. आणि सावलीला अगोदरच हे सगळं समजलं होतं माझा मृत्यूयोग आहे म्हणून, आणि म्हणून सावली अभिषेक करण्यासाठी मंदिरात गेली होती आणि तिच्या तपश्चर्येमुळे तिला त्याचं फळ मिळालं आणि मला तिने खऱ्या अर्थाने वाचवले. आज सावलीची तपश्चर्या फळाला आली. तिचं ते खडतर व्रत तिने पूर्ण केलं आणि त्यामुळेच माझा जीव वाचला. आणि त्याच मुलीला आज तू अशी हाकलून लावतेस आई, तुला काही कळतंय का? जर ही मुलगी नसती तर आज मी तुझ्यासमोर असा नसतो. मग तू काय केलं असतं, कुणाकडे बघितलं असतं आणि कुणाला हकलवलं असतं? तेव्हा अजूनही तू सावलीबद्दलचा तुझ्या मनात असलेला गैरसमज बाजूला कर आणि आज तुझा मुलगा तुझ्यासमोर जिवंत आहे, तो फक्त या सावलीमुळेच. आणि आता सगळ्यात मोठा 3 भयानक घटनेचा पुरावा देऊन सारंगने तिलोत्तमाचे खाडकन उघडवलेले असतात. सारंग म्हणतो की 100 नंबरी 52 कशी सोनं आहे ही मुलगी. दिसायला जरी सावली असली तर सावलीसारखी ती माझ्या पाठीमागे उभी आहे आणि मला संकटातून वाचवणारी दुसरी तिसरी कोणी नसून आजपर्यंत सावलीच आहे आणि सावलीनेच हे केलंय. आणि ते शब्द ऐकताच आता तिलोत्तमाची खाडकन झांज उतरलेली असते आणि तिलोत्तमाला सत्याची जाणीव झालेली असते आणि खरोखर सावलीने आज आपल्या सारंगचा जीव वाचवला हे कळता क्षणी आता तिलोत्तमाला सत्याची जाणीव घेऊन तिलोत्तमा सावलीचा स्वीकार करून सावलीचे कसे औक्षण करून सावलीला आता तिची सून बनवणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.